तो आपण आता पहिल्यांदा करूयात. पण उपासना करायच्या आधी मी आज तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे. कलावती देवी नाव तुम्ही ऐकलं असेल सगळ्यांनी आईबाबांकडनं, किंवा केंद्रात सुद्धा आपल्याकडे दादा ताई गोष्टी सांगतात तेव्हा. तर त्या कलावती देवी जेव्हा लहान होत्या, म्हणजे साधारण तुमच्या वयाच्या, अं, किती 7-8 वर्षाच्या अशा असतील, तर तेव्हा त्या जिथे राहत होत्या, तर तिथे कार्तिक स्नान अशी एक म्हणजे प्रथा होती, की कार्तिक महिन्यामध्ये, म्हणजे आता हा जो येईल ह्याच्या पुढचा दिवाळीच्या नंतरचा जो येतो, तर त्या कार्तिक महिन्यामध्ये कार्तिक स्नानाला म्हणजे सकाळी उठून नदीवर आंघोळीला जायचं, अशी पद्धत होती. आणि आता तुम्हाला तर माहितीच आहे की आता पण आपल्या इथे हळूहळू थंडी पडतेच आहे की नाही. सकाळी तर मस्त गार असतं, धुकं असतं. लवकरची जी शाळा असेल त्या मुलांना तर माहितीये सकाळी अंधार असतो, 6-6 वाजता तर अजून अंधारच असतो. तर अशा हवेत, आणि तिथे गावाकडे तर अजूनच थंडी, तर अशा हवेत पहाटे सकाळी सूर्योदयाच्या आधी नदीवर स्नानाला जायचं. या सगळ्या बायकांबरोबर ही छोटी मुलगी, तिला कलावती देवी, त्यांना लहानपणी बाळ असं म्हणायचे, तर ती पण जायची. आणि सगळ्या बायका मोठ्या जाताना आणि गार पाण्याच्या नदीत आंघोळ करताना सारखं असं माझ्या, बापरे किती थंडी आहे, किती थंडी वाजतीये, किती थंडी वाजतीये. पण ही जी छोटी मुलगी होती, ती मात्र जाताना, आंघोळ करताना आणि येताना जे काय स्तोत्र शिकवली असतील, किंवा मनाचे श्लोक जे काय त्यांना येत असेल, ते म्हणत जायचे आणि म्हणत यायचे. ते सगळ्या बायकांना इतकं आश्चर्य वाटायचं की एवढी छोटीशी मुलगी एकतरी उठून येते ते आंघोळीला नदीवर, आणि बिलकुल कंप्लेंट्स नाही, कधी नाही, कटकट नाही. तर एकदा एका जवळ राहणाऱ्या काकूंनी तिला विचारलं की अगं बाळ, तुला थंडी वाजत नाही का? तर तेव्हा ती मुलगी छोटी, म्हणजे बघा हा, किती 7-8 वर्षाची, म्हणजे थर्ड किंवा फोर्थ स्टँडर्ड मध्ये असेल मॅक्सिमम आत्ताच्या ह्याच्याने बघितलं तर. तेव्हा ती असं म्हणाली की थंडी तर आहेच, पण जर पुण्य कमवायचं असेल तर थोडासा तरी त्रास सहन करायलाच पाहिजे ना. आता ही किती महत्वाची गोष्ट आहे बघा, की त्या छोट्या मुलीला पण हे माहित होतं की जर मला काहीतरी चांगलं किंवा उच्च, काहीतरी उंच असं जर मला मिळवायचं असेल, तर त्याच्यासाठी मला थोडासा माझ्या शरीराला किंवा थोडा त्रास सहन करायला लागणार आहे, किंवा थोडं माझ्या मनाविरुद्ध वागायला लागलं. मनाविरुद्ध असं नाही, पण आपल्या सगळ्यांना माहितीये की नाही, की सकाळी उठायला किती त्रास होतो, आणि त्यातल्या त्या थंडीच्या दिवसात पांघरुणातनं बाहेर व्हायला किती त्रास येतो. तर थोडस माझ्या शरीराला आणि मनाला मला शिस्त लावायला पाहिजे. आणि विदाऊट मेकिंग कंप्लेंट्स, म्हणजे जशा बाकीच्या बायका म्हणत होत्या थंडी आहे, बापरे किती थंडी आहे, नो. बिकॉज त्या छोट्या मुलीने स्वतःच्या मनाला समजावून सांगितलं होतं आणि हे ऍक्सेप्ट केलं होतं की मला जर काही चांगलं मिळवायचं असेल, तर हे जे काही मी करते तो त्रास नाहीये, उलट ही चांगली गोष्ट आहे. आणि हे जे आहे, हे आम्ही सगळ्यांनी कायम लक्षात ठेवायला पाहिजे, अशी गोष्ट आहे. म्हणजे लहान मुलांसाठी तसं नाहीये, मोठ्या माणसांसाठी पण, की जेव्हा मला अभ्यास करायचा आहे किंवा आता ध्यानाला बसायचंय, उपासना करायची, ज्या ज्या वेळेला असं आहे की मी माझा फिजिकल किंवा मेंटल कम्फर्ट झोन सोडून जेव्हा मला बाहेर पडायचं असतं, आपल्या फेवरेट मूवीज बघायचे किंवा युट्यूबवरचे फेवरेट शोज बघायचे, हे सगळं इट इज अ कम्फर्ट झोन फॉर माय माइंड. किंवा झोपायचं उशिरापर्यंत, हा कम्फर्ट झोन आहे शरीराचा. पण जर मला काहीतरी चांगलं मिळवायचं असेल, मला चांगले मार्क मिळवायचे, मला चांगलं करिअर करायचंय, माझ्या कुठल्या हॉबीज असतील त्याच्यात मला हे हवंय, मास्टरी, तर हे सगळं मिळवण्यासाठीची की काय आहे, तर ही आहे की आय शुड लिव्ह माय कम्फर्ट झोन, आणि विदाउट कंप्लेनिंग, हॅपीली, की हो येस मी हे करणार आहे आणि मला हे मिळवायचंय, म्हणून मी माझ्या मनाने हे छान लहान वयात लक्षात आलं. ते आम्ही सगळ्यांनी, तुम्ही पण आता त्यांच्याच वयाचे आहात, सगळे छान छोटे छोटे आहात, स्वाध्याय करणारे, उपासना करणारे, केंद्र अटेंड करणारे. आत्तापासून आपण जर आपल्या मनाला आणि शरीराला ही सवय लावली, तर पुढे प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला ह्या सवयीचा उपयोग होईल. आणि हे सगळं करण्यासाठी शरीराची आणि मनाची जी एक स्ट्रेंथ लागते, ती स्ट्रेंथ मिळवण्यासाठी आपण खूप गोष्टी शिकतो की नाही केंद्रामध्ये. कधी कधी सुपर
फूड, मेंटल स्ट्रेंथ वाढवण्याचं सगळ्यात मेन काय आहे आपल्याला माहितीच आहे, हो की नाही? आपली ही जी उपासना आहे ध्यानाची, अं, श्वेता ताई. कम्फर्टेबली बसू शकता एक 10-15 मिनिटं न हालचाल करता. ओके. हाताची ज्ञानमुद्रा करायची किंवा एकावर एक हात ठेवायचे, डोळे बंद करायचे आणि इथे जिकडे आपण दोन भुवयांच्या आणि नाकाच्या पॉइंट, स्टार्ट पॉइंट हा जो आहे जिकडे कुंकू लावतो तिकडे, तिथे डोळे बंद करून आतून लक्ष द्यायचे. म्हणजे डोळे अशी वाकडे वरवर करून बघायचा प्रयत्न नाही करायचा, तर लक्ष, अटेन्शन तिथे फोकस करायचंय. थोडा लांब श्वास घेऊन श्वासावर लक्ष ठेवायचंय आणि ओम श्रीराम जो कुठला मंत्र आहे त्याचं स्मरण करत जास्तीत जास्ती शांत होऊन जास्तीत जास्ती अटेन्शन फोकस करता येईल याचा प्रयत्न करायचा आहे. आणि तुमच्या असं लक्षात येईल बघा की जसे जसे आपले श्वास जास्त शांत होत जातात तसे विचार पण शांत होत जातात. म्हणजे आपले श्वास आणि विचार यांचं डायरेक्ट रिलेशन आहे. त्यामुळे जर आपण कधी कधी राग आला की म्हणतो ना जरा थांब, किंवा खूप एक्सायटेड करून अरे लांब लांब श्वास घे, आपोआप मन शांत होतं. तर खूप अगदी मुद्दाम असं असं एकदम जोरजोरात नाही, पण थोडे शांतपणे श्वास घेऊन नामावरती थोडं लक्ष केंद्रित करायचं आणि ध्यान करूयात थोडा वेळ. आधी 3 वेळेला गायत्री मंत्र आणि ओंकार सगळं एकत्र म्हणूयात आणि मग 1 मिनिट ध्यान करूयात. ओके. आधी गायत्री मंत्र म्हणू. ओम भूर्भुवः स्वः. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवः स्वः. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवः स्वः. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम. 3 वेळेला ओंकार म्हणूया. ओम. राजू, कात्री आण खाली. ओम.
छान वाटलं. आपण आता केंद्रात जेव्हा ध्यान करतो की नाही, तेव्हा थोडं आपल्याला एक टाइम रिस्ट्रिक्शन असतं, त्यामुळे आपण साधारण 1 ते 1.5 मिनिटच ध्यान करतो. पण तुम्ही जेव्हा घरी कराल ना, तेव्हा थोडंसं जास्ती, मे बी 5 मिनिटं, 7 मिनिटं. आणि जी थोडी मोठी मुलं आहेत, जी अजून लहानपणापासून केंद्रात येत आहेत, त्यांनी थोडं एक 10 मिनिटापर्यंत तरी ध्यान करायचा नक्की प्रयत्न करा. असं खूप छान वाटतं आणि खूप फायदा पण होतो. तुम्ही करून बघा. आता आपल्या उपासनेचा पुढचा भाग म्हणजे नामस्मरण. तर मी सांगते, ज्ञानिया तू म्हणशील माझ्या बरोबर, माझ्या मागे, आणि हो. तुम्ही सगळे आपापल्या घरी ज्ञानियाच्या बरोबर म्हणा. मी एक एक सांगते, ज्ञानिया तू म्हण हा माझ्या मागे. हो. हं? श्रीराम जय राम जय जय राम. 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 हरिओम. चला आता